प्रतिभा क्लासेस स्टडी पॉइंट पुणेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पार्ट ऑफ स्पीच मधील कंजेक्शन आणि इंटरजेक्शन हे प्रकार बघणार आहोत। तर कंजेक्शन म्हणजे काय, तर याला उभयान्वयव्य असे म्हणतात। तर इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगव्य असे म्हणतात। तर त्यातला पहिला प्रकार जो आहे कंजेक्शन तो आपण बघणार आहोत। कंजेक्शनलाच उभयान्वयव्य असे म्हणतात। तर उभयान्वयव्य म्हणजे काय, तर दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या शब्दांनाच कंजेक्शन असे म्हणतात। तर यामध्ये काही उदाहरणं आहेत, अँड, बट, सो, ओनली, ऑर, फॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, अनलेस असे बरेचसे एक्झाम्पल मध्ये आहेत की जे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडतात। तर त्यातला पहिलं उदाहरण आपण बघूया। रुपाली इज क्लेवर अँड ब्युटिफुल। रुपाली इज क्लेवर अँड ब्युटिफुल। त्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपण बघूया। ही इज पुअर बट हॅपी। ही इज पुअर बट हॅपी। त्यानंतरचं एक्झाम्पल बघूयात। आय वॉज लेट सो आय वेंट होम। आय was late so I went home. I was late so I went home. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे इंटरजेक्शन। यालाच केवल प्रयोगव्य असे म्हणतात। तर केवल प्रयोगव्य म्हणजे काय, वी एक्सप्रेस आवर फिलिंग्स, म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला केवल प्रयोगव्य म्हणजेच इंटरजेक्शन असे म्हणतात। यामध्ये दुःखाची भावना असू शकते, सुखाची किंवा अति आनंदाची। जसं मराठीमध्ये अरे चा, अरे रे, अरे वा, छान हे शब्द वापरतात, तसं इंग्लिशमध्ये अलास, आउच, ओ, वाव, ग्रेट हे शब्द वापरतात। आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं। केवल प्रयोगव्याची महत्त्वाची खूण म्हणजे ह्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्हाचा वापर केलेला असतो। तर त्यामधलं पहिले एक्झाम्पल आपण बघूया। अलास, दिस इज द एंड। Alas, this is the end. Alas, this is the end. त्यानंतरचे एक्झाम्पल बघूयात आपण। वाव, what a beautiful place. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस। त्यानंतर पुढचे एक्झाम्पल बघूयात आपण। ओ, आय फॉरगेट माय होमवर्क। ओ, आय फॉरगॉट माय होमवर्क। तर अशा प्रकारे आज आपण कंजेक्शन आणि इंटरजेक्शन हे दोन प्रकार पाहिले। तर तुम्हाला माझा हा आजचा भाग कसा वाटला, लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।